नमस्कार. आज आपण खपली गव्हाची पौष्टिक अशी गूळ घालून पारंपरिक पद्धतीने खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी खपली गहू घेतला आहे आणि त्याला थोडंसं असं पाणी लावायचं. चोळून असं पाणी लावून ह्याला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर थोडा चालू बंद करत हे मिक्सरला एकाचे 2 गहू होईल असं वाटून घ्यायचं आहे. याने यातील चोथा पूर्ण निघतो. आता हे वाटलेले गहू आपल्याला 3 ते 4 वेळेला पाणी घालून चोळून धुवून घ्यायचे आहेत. यामुळे यातील सर्व चोथा निघून जातो. हे बघा, अशा प्रकारे चोळून आपल्याला हे गहू धुवायचे आहे. 3 ते 4 वेळेला गहू असा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर कुकरमध्ये 1 वाटी गव्हासाठी 4 वाटी पाणी घालायचं आहे. 1 वाटी गव्हासाठी 4 वाटी पाणी हे बरोबर होतं शिजण्यासाठी. यापेक्षा जास्त जर तुम्ही पाणी घातलं तर ते कुकरच्या वरती येऊ शकतं. त्यामुळे 4 वाटीच पाणी घाला. त्यानंतर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. 5 ते 6 शिट्टीमध्ये गहू अगदी मऊसूत शिजला जातो. इथे शिजलेली खीर मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी गव्हासाठी इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. इथे सर्व गूळ विरघळलेला आहे. यानंतर यामध्ये खिसलेलं किंवा कापलेलं खोबरं घालायचं आहे. जसं तुम्हाला आवडेल तसं. इथे मी अर्धी वाटी खिसलेलं खोबऱ्याचा किस घालत आहे. काही ठिकाणी यामध्ये खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून सुद्धा घातले जातात. यानंतर इथे मी 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात ते थोडेसे तुपावरती असे खरपूस तळून यामध्ये घालायचे. त्यानंतर याला छानसं असं मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची. इथे मस्त अशी आपली खीर तयार झाली आहे. वरतून थोडंसं तूप आणि दूध घालायचं आणि मस्त अशी खीर खायला घ्यायची. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.